नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर। आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका, जेणेकरून नवीन माहिती तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल। तर मित्रांनो, आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की BMC चे जे कार्यकारी सहाय्यक लिपिक या पदासाठी पेपर झाले होते, तर त्याची अजूनपर्यंत सेकंड रिस्पॉन्स शीट आली नाही आहे, तर ती कधीपर्यंत येईल? तर सेकंड रिस्पॉन्स शीट यायला अजून एवढं उशीर का लागत आहे? त्याचप्रमाणे सेकंड रिस्पॉन्स शीट येईल की आता डायरेक्ट अंतिम निवड यादीची जाहिरात ते देतील आपल्याला? त्याचप्रमाणे नॉर्मलायझेशनने आपले किती मार्क वाढणार आहेत आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला कधी बोलवण्यात येणार आहे? ज्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन होईल त्यांना डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी बोलवतात। तर मित्रांनो, आणि एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजेच BMC मध्ये पण जसा महावितरणमध्ये घोटाळा झाला होता, त्याचप्रमाणे MPSC मध्येही पेपर फुटीबाबत काहीतरी वाद चालू आहे। तर तसंच BMC मध्ये पण घोटाळा झालेला आहे का, हे आपण व्हिडिओच्या शेवटमध्ये तुम्हाला सांगणार आहोत। तर मित्रांनो, आपण वन बाय वन या व्हिडिओमध्ये एक प्रश्न पाहणार आहोत की काय मॅटर आहे। तर आपण पहिलं पाहूया की BMC ची रिस्पॉन्स शीट यायला एवढं उशीर का लागत आहे? तर मित्रांनो बघा, 2 ते 12 डिसेंबरपर्यंत पेपर आयोजित करण्यात आले होते। त्याच्यानंतर आपल्याला 16 तारखेला जी पहिली आन्सर की भेटली, त्याच्यानंतर आपल्याला काही 7 ते 8 दिवसांचा कालावधी जे प्रश्नांवर डाऊट आहेत, जे प्रश्न चुकू शकतात, बाद होण्याची शक्यता आहे, तर त्याच्यासाठी आपल्याला कालावधी त्यांनी दिला होता। तर त्या कालावधीमध्ये मित्रांनो जवळपास 20 ते 25 प्रश्न असे आहेत तर त्यांच्यावर आक्षेप घेण्यात आलेला आहे। त्याच्यामुळे आता BMC आणि TCS कंपनीला पण ते प्रश्न बाद होतात का, ते प्रश्न बरोबर आहेत का, विद्यार्थी मित्रांनी त्याच्यावर का आक्षेप घेतला आहे, या सर्व प्रश्नांची उत्तर पडताळणी केल्यानंतर जे प्रश्न बाद होत आहेत, तर मित्रांनो जे प्रश्न ज्या बॅचमधील विद्यार्थ्यांचे बाद झालेले आहेत, तर त्या सर्व विद्यार्थ्यांना त्याचा फायदा होणार आहे। तर त्या जेवढेही प्रश्न बाद होतील त्या सर्वांचे प्रत्येकी एका प्रश्नाचे असे 2 मार्क त्यांना फुकट मिळणार आहेत। त्याच्यामुळे कुठंतरी आपला स्कोर वाढण्याची शक्यता आहे। त्याच्यामुळे मित्रांनो TCS कंपनीला एवढा उशीर होत आहे। परंतु मित्रांनो, माझ्या माहितीनुसार सेकंड रिस्पॉन्स शीट ही जवळपास 15 फेब्रुवारीपर्यंत आपल्या अकाउंटमध्ये येईल। मी काल TCS कंपनीला आणि BMCलाही फोन केला होता, तर त्यांनी मला असं सांगितलं की पुढच्या आठवड्यापर्यंत आपल्याला दुसरी उत्तरतालिका मिळेल। परंतु मित्रांनो, खूप जण म्हणत आहेत की आता सेकंड रिस्पॉन्स शीट येणार नाही आणि डायरेक्ट अंतिम निवड यादी ते प्रसिद्ध करतील। तर मित्रांनो बघा, आता हे तर कोण सांगू शकत नाही आता ते काय करतील, परंतु जो TCSचा पॅटर्न आहे त्यानुसार मित्रांनो आधी पहिली आन्सर शीट येते, त्याच्यानंतर सेकंड आन्सर शीट येते, त्याच्यानंतरच निवड यादी होते आणि त्याच्यानंतर जे निवडलेली पोरं आहेत त्यांना डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी बोलवलं जातं आणि त्यांना पोस्टिंग दिली जाते। तर मित्रांनो, माझ्या अंदाजानुसार 15 तारखेपर्यंत ही सेकंड आन्सर शीट येईल। त्याच्यानंतर जवळपास 10 ते 15 दिवसांनंतर TCS कंपनी परत अंतिम निवड यादी प्रसिद्ध करतील आणि त्या विद्यार्थ्यांना डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी बोलवतील। आणि बऱ्याच विद्यार्थ्यांना एक प्रश्न निर्माण होतो की आमचे नॉर्मलायझेशनमध्ये किती मार्क वाढतील? तर मित्रांनो बघा, नॉर्मलायझेशन ही एक अशी प्रोसेस आहे की ज्यांची शिफ्ट हार्ड होती त्यांना जास्ती मार्क वाढतील आणि ज्यांची शिफ्ट सोपी होती, इझी होती, तर त्यांचे मार्क हे वाढूही शकतात किंवा कमी होऊ शकतात। जसे तुम्हाला मार्क मिळालेले आहेत तर त्याच्यावर अंदाजित आहे। परंतु मित्रांनो, जर बघा तुम्हाला एक अंदाज सांगतो की जर आपल्याला 140 मार्क मिळालेले असतील तर आणि आपली शिफ्ट खूपच हार्ड असेल आणि आपल्या बॅचमधील जर टॉपर विद्यार्थ्यांना 160, 180 असे मार्क मिळाले असतील, तर कुठेतरी आपलेही 15 ते 16 मार्क वाढण्याची शक्यता आहे। म्हणजेच आपलाही स्कोर हा 155, 158 एवढं जाण्याची शक्यता आहे। परंतु मित्रांनो, जर आपण त्या बॅचमध्ये टॉपर असू आणि ती बॅच आहे ती पूर्णच इझी स्वरूपाची असेल, तर मित्रांनो कुठेतरी आपले मार्कही कमी होण्याची शक्यता आहे। म्हणजे जर तुम्हाला 180 स्कोर येत असेल तर तुमचे 5-6 मार्क वजा होतील, म्हणजे तुम्हाला 174, 175 मार्क मिळतील। असंही नॉर्मलायझेशनमध्ये होतं। तर त्याच्यामुळे मित्रांनो, ती प्रोसेस कशी आहे, तर ती प्रोसेस खूप किचकट आहे। जर तुम्हाला कशी होते नॉर्मलायझेशन हे बघायचं असेल तर मी त्याबद्दल एक डिटेल व्हिडिओ बनवलेली आहे। त्यानंतर बऱ्याच विद्यार्थ्यांचा एक असा प्रश्न होता माझ्याकडं की डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला कधी बोलवतील? तर मित्रांनो बघा, एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यातच डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी पूर्ण प्रोसेस कंप्लीट केली जाईल। म्हणजेच मार्चमध्ये ना आपली सेकंड आन्सर शीट येईल, त्याच्यानंतर 10 दिवसातच आपली अंतिम आन्सर शीट पण येऊन जाईल। तर
त्यानंतर आपल्याला जेव्हा आन्सर शीट फायनल येते तर त्याच्यानंतरच अगदीच 5 ते 6 दिवसानंतरच आपल्याला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी बोलवतील. म्हणजेच मार्च महिन्याच्या एंडिंगला किंवा एप्रिल महिन्याच्या स्टार्टिंगला ही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची प्रोसेस ते कंप्लीट करतील. आणि मित्रांनो, ही प्रोसेस लवकर करण्याचे कारण हे आहे की मे महिन्यात BMCचे इलेक्शन होणार आहेत. तर त्या इलेक्शनच्या आधी त्यांना ही पूर्ण प्रोसेस कंप्लीट करायची आहे. त्याच्यामुळे मित्रांनो, शक्यता आहे की मार्च महिन्याच्या एंडिंगला किंवा एप्रिल महिन्याच्या स्टार्टिंगला म्हणजेच 15 एप्रिलपर्यंत ही पूर्ण प्रोसेस कंप्लीट झाली असेल. सर्व डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन कंप्लीट झाल्यानंतर आपल्याला एका महिन्याच्या आत आपल्याला जॉईनिंग लेटरसुद्धा येईल. बरेच विद्यार्थी विचारत होते की आता जसं महावितरणमध्ये आपल्याला आन्सर शीट दिली नाही आहे, आपल्याला रिझल्ट दिलेला नाही आणि डायरेक्टच त्यांनी निवड यादी प्रस्थापित केली, त्यांचेही मार्क दिले नाहीत आणि त्यांना डायरेक्ट डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी बोलवलं. MPSCमध्येही कंबाईनच्या पेपरमध्ये 40 लाख द्या, आम्ही तुम्हाला प्रश्नपत्रिका देतो, असे कॉल रेकॉर्डिंग व्हायरल होत आहे. तर मित्रांनो, असे बरेच विद्यार्थी म्हणत आहे की BMCमध्ये एवढा उशीर लागत आहे म्हणजे नक्कीच यामध्येही घोटाळा होत आहे, आतून पैसे दिले जात आहेत. तर मित्रांनो, असं काही नसतं. बघा, जे MPSCमध्येही 40 लाखाचा कॉल केलेला होता तर त्याच्याबाबतही आयोगाने तर नाही सांगितलं, परंतु त्या 4-5 लोकांना पकडण्यात आलेलं आहे. आणि राहिली गोष्ट BMCमध्ये घोटाळा होईल का, तर मित्रांनो असं चान्सेस खूप कमी आहेत की BMCमध्ये घोटाळे होतील. मित्रांनो, आपण पॉझिटिव्ह राहायचं, आपण आपलं बेस्ट आहे ते आपण आपलं बेस्ट दिलेलं आहे आणि आपण ते बेस्ट देत राहायचं, मग जे होईल ते होईल. त्याचप्रमाणे विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही आता BMCचा रिझल्ट कधी लागेल याच्यावर तुम्ही जास्त फोकस न करू. 2025मध्ये आता वनरक्षक, लेखा कोशागारच्या खूप जागा निघालेल्या आहेत. म्हणजे प्रत्येक विभागामध्ये जवळपास 200-300 अशा जागा निघालेल्या आहेत. तर मित्रांनो, आपल्या विभागानुसार तुम्ही फॉर्म भरा किंवा तुम्ही इतर विभागातही फॉर्म भरू शकता. त्याचप्रमाणे रेल्वेच्या जवळपास 30 ते 40 हजार वॅकन्सी निघालेल्या आहेत. BMCच्या परत निघणार आहेत जागा, त्याचप्रमाणे कोर्टाच्या निघालेल्या आहेत. अशा सर्व जागांमध्ये तुम्ही फॉर्म भरत राहा, तुम्ही नक्कीच 2025मध्ये यशस्वी व्हाल. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.